पुन्हा एकदा खेळाडूंच्या माहितीसाठी तुमच्या धावा आता लॉक झालेत. आतापर्यंत इथपर्यंत ज्या रन तुम्ही केल्या त्या तुमच्या फक्त सिरीज बेस्ट बॅट्समन आणि बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॉलरसाठी तर विकेट देखील तिथपर्यंतच धरल्या जातील. यानंतरच्या आता तुमच्या ते संपूर्ण लॉक झालीत. पुढे जे कराल ते तुमच्या फक्त संघाच्या हितामध्ये असेल, वैयक्तिक नसेल, लक्षात घ्या. मैदानामध्ये आपण जाऊया. श्री गणेश्वर धानसर संघाने पहिल्यांदा नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. तोंडरे संघाकडून सलामीवीर फलंदाज ओपनिंग ब्लास्टर्स मैदानामध्ये आलेत. आकाश पाटील आणि सुनीत पाटील आज बॅटर म्हणून ओपनिंग ब्लास्टर्स म्हणून 3 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या. चला सामना सुरू करा प्लीज. बॅट्समन इन ऍक्शन मध्ये या. तर सुनीत साठी बघा सुवर्ण संधी आहे. लगातार 3 षटकार आणि 3 चौकारांसाठी 3000चं प्राइज गणेश कदम सर खांबापाडा यांच्याकडून हे प्राइज असेल. सुनीत साठी फक्त हे प्राइज आहे. 3 बॉल 3 षटकार 3 बॉल 3 चौकार जर टोकले तर 3000चं प्राइज. मॅच स्टार्ट होण्याचा इशारा आलाय. 10 मिनिटांमध्ये 2 ओव्हर संपल्या पाहिजे. 4 वाजून 1 मिनिटांनी पहिला चेंडू बघायला मिळाला. चांगली लेंथ आणि लाईन आपण बघू शकता. तर सुनीत साठी अजून प्राइज आहे बघा. 2 बॉल 2 षटकार टोकले तर त्यांचे बंधू खरं तर संदीप दादा पाटील यांच्याकडून 1000चं प्राइज लगातार 2 षटकारांसाठी आणि लगातार 3 षटकार मारले तर गणेश सर यांच्याकडून देखील 3000चं प्राइज. कैलास पोरजी पहिला बॉल अवे फ्रॉम द बॉडी ठेवला आणि हा थेट इस्टनच्या समीप हा चेंडू फेकला. पायांचा वेध घेत असताना इथे लेग बायच्या स्वरूपाने एक सिंगल रन पहिले एक्स्ट्रा धावेने अकाउंट ओपन झालाय. बॅटिंग करणार तोंडरे संघ. 3 षटकांची लढत आहे. 30 ते 35 धावा अपेक्षित असते पहिल्या सत्रामध्ये. स्वतःच्या होम ग्राउंडवर थोडं प्रेक्षकांचं पाठबळ हे भरपूर प्रत्येक टीमला मिळत असतं. अगदी काल अक्षरशः दिवस गाजवणारा धानसर संघ मैदानामध्ये दाखल झालाय. दोन्ही संघ अतिशय ताकदवान, परंतु बघायचं मैदानामध्ये खेळ कसा रंगेल. पहिल्यांदा टॉस हरल्यानंतर बॅटिंग वाटायला आले तोंडरे संघाच्या आणि इथे पहिला चेंडू डॉट आणि दुसऱ्यावर एक सिंगल आली. सुनीत पाटील ऑन स्ट्राइक. आक्रमण केलंय समोर डाऊन द ग्राउंड व्ही शेप मध्ये बॉल चाललाय लॉंग ऑफ सीमा पार चौकार. सुनीत पाटीलचं मैदानामध्ये उभं राहणं आणि त्याच्या बॅट मधून रन येणं तोंडरे टीमच्या दृष्टिकोनातून अतिआवश्यक ही गोष्ट असेल. आणि कैलास पोरजी टेनिस विश्वामधील एक भरपूर मोठे नाव ज्यांनी आपली कारकीर्द संपूर्ण धानसर क्रिकेटसाठी समर्पित केली असे कैलास पोरजी सज्ज झालेत. पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न. जोखीमेनं भरलेली धाव होती. 1 रन बनली आहे. सुनीतची इच्छा होती दुसरी साडी, परंतु बघितलं आकाशनं पाठीमागे तिथे बॅकअप रेडी होतं. 1च रन मिळेल लेग बायच्या स्वरूपाने ही देखील धाव येईल. या मॅच मध्ये धावा येणं महत्वाचं आहे टीम तोंडरेच्या दृष्टिकोनातून. परंतु एका बाजूला आपण धानसरला बघितलं तर या ओव्हर मध्ये आणि या मॅच मध्ये धावा कमीत कमी खर्च करण्याचा मनसुबा त्यांचा असेल. अलॉंग द कार्पेट 1 रन बनली आहे. दुसरी साडी तू मी दोघांमध्ये सुरू होतं, परंतु एकावर संतुष्ट व्हावं लागेल. सिंगलच्या मदतीनं थेंबे थेंबे तले साचे. सध्या कासवाच्या गतीने या धावा पुढे पुढे चालल्यात. ऑन बोर्डवर लागलेत 7. कैलास पोरजी म्हणतात की क्रिकेटमध्ये तुमचा टिकवायचा असतो स्टँडर्ड सोबत टिकवायचा असतो फिजिकल फिटनेस. कैलास पोरजीने ते टिकवलंय. आज 40+ होऊन देखील खूप चांगला क्रिकेट ते मैदानामध्ये खेळतात. आक्रमण केला. बॉल चाललाय डीप कव्हर पॉइंट कडे. पाठलाग सुरू आहे. गती थोडी कमी झाली, परंतु अखेरच्या क्षणाला चेंडूचा विजय झालाय चौकार.
तृतीय षटकाला प्रारंभ होणार आहे। दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीची भूमिका पहिल्या षटक हाताला कैलास पोर्जेनं विकेट त्याला मिळाली नाही, 11 धावा त्यांनी खर्च केल्या आणि आता दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी आलाय किशोर पोर्जी। आणखीन एक अनुभवी खेळाडू किशोर पोर्जे आता सज्ज झालेत। बऱ्याच यंग जनरेशन यंगस्टर्स घेऊन हा संघ मैदानामध्ये उतरला आणि त्यामध्ये सगळ्यात जास्त अनुभवी खेळाडू हे दोन तुम्हाला बघायला मिळतात, कैलास आणि किशोर। पॉवर प्लेची बंधनं संपली, परंतु इथे जसा किशोर पोर्जी गोलंदाजी मार्कवर आला, डावी यष्टी वाकवली गेली, फलंदाज बाद। सत्रामध्ये बरेच प्रेक्षक फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून आमच्या सोबत लाईव्ह जोडले गेलेत। सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। RKCC ट्रॉफी 2024 सरत्या वर्षामध्ये अगदी आपण बघू शकता खूप चांगलं मनोरम्य हे मैदानावरील मनोरम्य दृश्य। अपकमिंग अनेक रजनी स्पर्धा या मैदानावर तुम्हाला बघायला मिळतील। अजून डे टुर्नामेंटचं देखील तुम्हाला थरार बघायला मिळेल आणि आज या RKCCचा अंतिम दिवस मेगा फिनाले सेमीफायनल एक मैदानामध्ये सुरू आहे। होय, पंचांनी सांगितलंय की खेळाडू मला वाटतं हिट विकेट झालेत। अच्छा, बॉल स्पर्श करून गेले असताना आणि धक्का क्रमांक 2। सत्रामध्ये बघायला मिळाली होती, परंतु आता मैदानामध्ये पुन्हा एकदा ती संधी निर्माण झाली। नवीन फलंदाज मैदानामध्ये, या अगोदर फलंदाज आकाश पाटील बाद झाले, आदिनाथ पाटील हे देखील बाद झाले आणि आता फलंदाजीसाठी दाखल झाले तर फलंदाज राकेश पाटील चौथ्या क्रमांकावर आले। बॅलन्स करावा लागेल, थोडंसं इनबॅलन्स। हॅट्रिक बॉल किशोर पोर्जीचा तेवढ्या डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळ आहे। 1 रन बनली दुसरीसाठी। सुनीतला घाई भरपूर असते मैदानामध्ये, धावा सोडण्यासाठी तो नेहमी सक्षम असतो आणि इथे एक थोडी मिसफील्ड इथे बघायला मिळाली। लगेच सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करून घेतलंय। पुढे चाललंय सध्या संघ। मॅचचा प्रेशर दोन्ही टीमवर आहे, दोघांनाही मेगा फायनल खेळायचं आहे। इथपर्यंतचा प्रवास हा चांगला होता, परंतु आता मेगा फायनल चॅम्पियन बनायचं आहे। स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक उचलायचं दोन्ही टीमला आणि यासाठी सध्या पुन्हा एकदा डिफेन्स येथे सिंगल डबलला महत्व। 1 रन बनली आहे, लॉंग ऑन मधून मिड ऑन मध्ये आले, तोपर्यंत 2 रन पूर्ण डायरेक्ट हिट झाला। रिझल्ट तिथे बघू शकता, तिसऱ्यासाठी आणि 3 धावा पूर्ण केलेत। जेव्हा मैदानामध्ये मोठे फटके थांबतात तेव्हा एक्झॅक्टली हेच करायचं असतं। जेव्हा विकेटचं पतन होतात, विकेटची पडझड होते, तेव्हा बॅलन्स मध्ये आणण्यासाठी सिंगल डबल हे आणणं गरजेचं असतं आणि धावसंख्या फलकावर धावा आपण बघतो पुढे चाललेत। स्कोरर मित्र आमचे जतीन गोंदले आम्हाला माहिती देत असताना संघ पोहोचलाय 16 वर। लगातार 4 दिवसामध्ये जतीन गोंदले उसाडणे त्यांनी आपली खुर्ची सोडली नाही। 4 दिवस खूप चांगलं स्कोरिंग, खूप चांगला हस्ताक्षर, तेवढंच मेहनत फॉर्च्यून इव्हेंट्स आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यांची या स्पर्धेला सफल करण्यासाठी आमचे ऑफिशियल तिन्ही पंच योगेश बडवे असे सगळे आमंत्रित समालोचक आणि विशेष आमचे संपूर्ण ऑर्गनायझर कमिटी, अतिशय मेहनत सगळ्यांची। लाईन चेक केली, लेगस्टंपच्या बाहेर आहे हा चेंडू। पंचांनी सांगितलं व्हाईट बॉल, अतिरिक्त रन मिळेल, रन फलकामध्ये बदल जरूर घडेल, परंतु मोठे फटके। सुनीतनं आतापर्यंत आपण बघितलं तर 2 चौकार लगावलेत, तदनंतर फक्त 3 चेंडूंना त्याने सामना केलाय।
पुन्हा एकदा कव्हर ट्राय थोडस संयमाने पुन्हा एकदा एक रन बनले दुसरी साठी सुनीतनं पुन्हा एकदा आता घाई गडबड केली हा कॉल मिस कॉल होता त्यामुळे कॉन्टॅक्ट जमला नाही आणि सुनीतला पुन्हा एकदा परतावं लागेल धावबाच्या स्वरूपानं धक्का क्रमांक 3 खेळाडू गमावले धाव संख्या फलकावर धावा आहेत टोटल 18 खराब कॉलिंग सध्या बघायला मिळाली रन येत होत्या चांगला बॅट अँड बॉल मध्ये चांगला कॉन्टॅक्ट होत होता सुनीतच्या परंतु एक खराब कॉलिंग म्हणून या 3 गोष्टी तुमच्यामध्ये असायला हवा यस नो ऑर वेट चला ही धाव घ्यायची की नाही किंवा थांबायचं या 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात जसं ट्रॅफिक सिग्नलवर 3 कलर असतात तशाच पद्धतीने 3 कॉल इम्पॉर्टंट असतात ज्यांना ऍक्सिडेंट होत नाही बॉल चालला मिड विकेटचा फिल्डर आहे थोडासा चेंडू टप्पा पडल्यानंतर टर्न झाला दुसरीसाठी मैदानाच्या सगळ्यात लांब एरिया मधून थ्रो करायचा होता तो देखील स्ट्राइकर एंड कडे इथे रन कंप्लीट झाले 2 गुड रनिंग बिटवीन द विकेट थोडासा बॅलन्स करण्याचा प्रयत्न सुरू आहे मैदानामध्ये खेळता क्षणी साहिल पाटील आपण बघितलं त्याच्या अगोदर राकेश पाटील जो स्ट्राइकर एंड कडे होता 2 ओव्हर संपल्या आणि रन फलक जाऊन पोहोचलाय 2-0 20 वीरा स्पोर्ट्स खिडूकपाडा आणि सायरा 11 गावदेवी बुर्दुल लगेच नाणेफेकीच्या कॉलसाठी दोन्ही संघ नायकांना मुख्य व्यासपीठावर यायचंय फेकलं जाईल अंतिम षटक धानसर संघ म्हटला तर त्यांची ताकदवान गोलंदाजी आणि ती त्यांनी पेश केली मैदानामध्ये थोडा वेळ घेतात कैलास दादा प्लीज कोऑपरेट करा शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्कवर आलाय धनराज गोंदले स्ट्रायकर इनकडे राकेशला बघायला मिळेल आणि त्यासोबत साहिल त्याला साथ देत असताना शेवटचे 6 चेंडू उर्वरित आता शिल्लक राहिले साहिल स्ट्रायकर इनकडे बघायला मिळेल बघायचंय 6 चेंडू मध्ये किती रन येतील फटका सजवलाय जरूर डिफाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल करतोय फिल्डरने थोडा वेळ घेतला परंतु योग्य एंडला थ्रो त्यांनी केला एकच रन मिळेल काय गोलंदाजी केली कालचा दिवस देखील या थाट गोलंदाजीनं अगदी बघितलं आपण आज देखील तोंडरे संघाविरुद्ध आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली एकात मोठ्या फटक्याची प्रतीक्षा करतोय सध्या शोकांतिका आहे की षटकार आतापर्यंत आला नाहीये कारण 2 चौकार ज्या पहिल्या ओव्हर मध्ये आल्या होत्या तर चला खेडूकपाडा टीम कॅप्टन आपण टॉस साठी या शॉट ऑन पूल केला उंच खेळ दूर वळून स्वतः कैलास पोरजी चूक करणार नाही विकेटची पतन 1 मोर विकेट डाऊन निघाली गोलंदाजाचा एक चांगला प्लॅटफॉर्म जेवढ्या जास्त रन तुम्ही सुरुवातीला कराल तेवढा कमी प्रेशर मध्ये गोलंदाजी करण्याची मुभा असते परंतु सध्या स्कोरर मित्र सांगतात आम्हाला की संघ 21 वर शॉर्ट बॉलची संधी होती आक्रमण करायचं होतं तो एंडला चेंडू लागलाय रन बनेल सिंगल साईक रोटेट होत असताना सध्या परिस्थिती नाजूक आहे धावांच्या दृष्टिकोनातून फक्त 22 वर सध्या संघ बघतोय कधी येणार तो मोठा फटका कधी येणार चौकार षटकार वेळ हातामध्ये कमी राहिली वेळ अगदी हातामधून वाळूसारखी निसटून चालली आहे येणारे फक्त आता 3 अपकमिंग बॉल बॅलन्स आहेत स्लोअरवनचा वापर वारंवार केला जातोय गोलंदाजांकडून 1 रन बनली आहे दुसरीसाठी योग्य एंडला थ्रो योग्य थ्रो अजून एक विकेट आणखीन एक खेळाडू धावबाद
टो एंडवर पुन्हा एकदा चेंडू लागलाय. 1 रन बनेल. लॉंग ऑफ मध्ये चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक थोडी वेळ घेत आहेत. सिंगलला डबल मध्ये पुन्हा एकदा धावा चांगल्या पद्धतीने चोरल्या त्या तोंडरेने, परंतु रनचा विचार केला तर आतापर्यंत संघ जाऊन पोहोचलाय 25 वर. शेवटचा बॉल आहे. टार्गेट सेट बॉल आहे. चांगल्या धावा आलेत. आता 25 म्हटल्या 3 ओव्हर मध्ये संध्याकाळचं सत्र आहे. हवेमध्ये थोडीशी आर्द्रता असते. आता थोडा हलवलं सावळी मैदानामध्ये येत आहेत. बघायचं हा टार्गेट सेट बॉल किती रन देऊन जाईल. गोलंदाजी मार्कवर बॉलर तयार. धनराज कोहली एंड इट्स वेल. शेवट केलाय गोड. अंतिम बॉलवर आला षटकार. पहिल्या 17 चेंडूमध्ये एकही षटकार आला नव्हता आणि अंतिम बॉलवर हा षटकार आला आणि खेळाचा पहिला डाव मैदानामध्ये संपला. फायटिंग टोटल ऑन बोर्डवर आलेत 31 धावा. बॅटिंग करत असताना संघ पीयू स्पोर्ट्स आई गावदेवी तोंडरे संघानं 31 बनवलेत. 32 करायच्या विजयासाठी श्री गणेश्वर धानसर या संघाला. करूया टॉस. टॉस केला जाईल. इथे दुसरी सेमीफायनल लढत होणार सायरा 11 गावदेवी बुर्दुल बनाम विरा स्पोर्ट्स खिडूकपाडा. तर हिंद केसरी शंभू डायबर यांना इन्व्हाइट करेल की आपण आपल्या शुभासे टॉस करायचं आहे. मॅच नंबर 2 सेमीफायनल प्रेक्षकांना पाहायला मिळेल. 3 षटकांची लढत आहे. विरा स्पोर्ट्स खडूकपाडा कॅप्टन आणि सायरा 11 गावदेवी बुर्दुल अशी ती लढत होईल. हेड्स इज द कॉल अँड टॉस विन कॅप्टन गावदेवी. सायरा 11 बुर्दुल टीम टॉस. तर याच दरम्यान आमचे सोपानदादा पाटील यांचं आगमन झालंय. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. तर सन्माननीय सुभाषभाई बेहरा यांचं देखील आगमन झालंय. वेलकम, आपलं स्वागत आहे. याबा आपण व्यासपीठावरती या स्पर्धेसाठी आपण पाहतोय ज्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य केले ते रोशनी एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर जयवंत दादा पाटील व ईश्वर शेट उल्वे यांच्याकडून 2222 रुपये आलेत. त्यानंतर A1 कट्टा ग्रुप यांच्याकडून 2100 रुपये. वासुदेव अरुराम पाटील 5000. भगवान रामा पाटील 2000. जयदास जानू पाटील 1000. किशोर माया पाटील 1000 रुपये. त्यानंतर या ठिकाणी अमर सांगा पाटील 1000. प्रीतम चंद्रकांत पाटील 1000. त्यानंतर या ठिकाणी सन्माननीय रोहित आझाद सिंग 10000 रुपये. त्यानंतर प्रकाश हिरा पाटील 2000 रुपये. कृष्ण शेठ पाटील पडगे 2500 रुपये. त्यानंतर श्रीनाथ भाई पाटील यांच्याकडून 2000 रुपये. प्रकाश शेठ RD एंटरप्राइजेस यांच्याकडून कंस्ट्रक्शन यांच्याकडून 11000 रुपये. मेघनाथ गणपत पाटील 1000. नवनाथ शेठ पांडुरंग पाटील 1100 रुपये. विशाल नारायण पाटील 1000. त्यानंतर रमेश शेठ धनराज पाटील 5000. त्यानंतर दिनेश शेठ सागर यांच्याकडून 5000. भगवान साऊ टेंबे यांच्याकडून मॅन ऑफ द मॅचच्या सर्व ट्रॉफ्या. त्यानंतर आपण पाहतोय राजकुमार सिंग 500. रोहिदास पाटील 2000 रुपये. देवानंद पाटील 1000. हरीश नामदेव पाटील 2000 रुपये. रामशेठ महादेव पाटील माजी सरपंच यांच्याकडून 11000 रुपये. पुजारी साहेब यांच्याकडून 5000 रुपये. गुरुनाथ भोपी रेडगर यांच्याकडून 1500 रुपये. त्यानंतर सोपान पाटील यांच्याकडून 1000. बारकू शेठ यांच्याकडून 1000. त्यानंतर सुनील गणपत पाटील यांच्याकडून 1000 आणि विजय देवीदास पाटील यांच्याकडून 5000 रुपये. तसेच मंगेशदादा यांच्या शेरॉन कंपनी यांच्याकडून 5000 रुपये. आणि त्यानंतर सागर भोईर यांच्याकडून 2500 रुपये. नितीन पाटील 500. अक्षय राजेश पाटील 1000. बलिराम माया पाटील 1000 आणि मोतीराम शेठ पाटील 4000. या सर्वांचं मनपूर्वक आभार. सर्व दानशूदात्यांचं आणि मनपूर्वक आभार. ज्यांनी आम्हाला देणगी स्वरूपात मदत केली, ज्यांनी आम्हाला वस्तू स्वरूपात मदत केली, त्या सर्व दानशूदात्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. स्वागत है सभी का, फिर एक बार सभी दर्शकों का स्वागत. आज का सेमीफाइनल मुकाबला आप देख रहे मैदान के अंदर 2 बड़ी टीमें एक दूसरे के सामने हैं. एक बिग फाइट मुकाबला.
जीत की बात करेंगे तो पहले सत्र में 31 रन बने, 32 रनों का टारगेट। कहते ना टारगेट बड़ा या छोटा नहीं होता, आपको संघर्ष की जरूरत है और मैदान पर आप जीतने के लिए जरूरत है 32 की। रन संख्या की बात करेंगे तो इस समय केवल 1 रन प्राप्त हुई है। गेंदबाज तैयार, इस समय पहला ओवर। लाइन चेक करेंगे, ऑप्शन के बाहर वाली गेंद अंपायर वाइड करार देते हुए अतिरिक्त रन। टीम की टोटल रन संख्या की बात करेंगे तो इस समय 2 रन अतिरिक्त स्वरूप में प्राप्त हुए। आदिनाथ पाटिल को अच्छी गेंदबाजी करनी होगी, क्योंकि हम हमेशा कहते हैं कि आपको मुकाबला जीतना है तो अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश लगाना है। स्टैंडर्ड गेंदबाजी, स्टैंडर्ड फील्डिंग, अतिरिक्त रनों के ऊपर अंकुश, विकेट के ऊपर विकेट और दबाव के ऊपर दबाव, ये बातें आपको मुकाबले को जिता सकती है। मगर दूसरी तरफ आक्रमण, गेंद जाएगी लॉन्ग लेग की तरफ। किशोर पोरजी 4G के स्टाइल से गेंद सीमा रेखा के बाद 4 रन। छह पर पहुंचे जीतने के लिए 31 रन का 32 रनों का टारगेट है, यानी कि प्रति ओवर की बात करेंगे तो 10.66 की औसत से रन बटोरने हैं। बिना संघर्ष से कोई महान नहीं बनता, संघर्ष करना होगा तोंडरे क्रिकेट टीम को। फुल टॉस गेंद, फाइडर स्वीप किया, वाह भाई वाह, और एक शानदार हिट और गेंद सीमा रेखा के बाहर। यस, मैक्सिमम 6 रन। थैंक यू डे से मुश्किलें इतनी नहीं, तू जरा कोशिश तो कर। आप तोंडरे टीम को कोशिश की जरूरत है। इस तरह से गेंदबाजी होगी तो फिर मुकाबला जीतना बहुत कठिन होगा। टीम टोटल आगे बढ़ती भी 12 रन। ये क्या हो रहा है? और एक यहां पर नो बॉल का इशारा, लेने के देने रामकन है। और बिल्कुल यहां पर बात करेंगे रन, इस गेंद के ऊपर 5 मिलेंगे। रनों की बात करेंगे 17 रन बन चुके हैं। 32 का टारगेट। पहली ओवर में तोड़फोड़ गेंदबाजी रही, क्योंकि इस ओवर में रन बचाने थे। शायद आदि के ऊपर आक्रमण हुआ और इस बार नो बॉल भी 1+4 5 रन और इस बार परेड भी होगी। इस ओवर में गेंदबाजी की बात करेंगे तो कुल मिला के गेंदे हो चुकी केवल 3 गेंदे। इस बार नो बॉल। यस कॉल है अंपायर का और एक 7 रन का इशारा। 1+6 7 रन मिलेंगे इस गेंद के ऊपर। आदि पाटिल का ओवर सबसे खराब, जो कि रनों की बात करेंगे तो इस समय 24 रन बने हैं 3 गेंदों के ऊपर। 24, 8 की आवश्यकता है। 15 गेंदें बची है, 3 गेंद में 24। खराब गेंदबाजी, फ्रीड जारी है। इस बार भी लॉक किया और यह शायद मुकाबला जीत की कगार पर। 30 रन 4 गेंद में, आखिरी 2 रन की आवश्यकता है। उम्मीद के ऊपर दुनिया कायम कहते हैं, मगर उम्मीद थी तोंडरे समर्थकों की, उम्मीद के ऊपर पानी फेरा आदि पाटिल ने। 32 का टारगेट दिया, तो इसलिए तो हम हमेशा कहते ना कि उम्मीद लगाने से अच्छा मुल्तानी मिट्टी लगा लो। रंग भी गोरा होगा और दिल को सुकून भी मिलेगा। और इस समय शानदार जीत हासिल की है, 5 गेंदों के ऊपर मुकाबला जीता। गोस टू द मेगा फाइनल। टीम जय गणेश्वर धांसर टीम पहुंची है मेगा फाइनल में। उम्मीद के ऊपर दुनिया कायम, मगर क्या उम्मीद रखेंगे? 34 रन पहले ओवर में 5 ही गेंद के ऊपर। अनहोनी को होनी कहते ना, क्रिकेट का खेल ही ऐसा है। और धांसर टीम ने बेहतरीन क्रिकेट खेली और अब सेकेंड सेमीफाइनल मुकाबला होगा। चलो, टीम टॉस जीता है। बुर्दुल टीम कप्तान फील्ड की रचना की है। बिल्कुल करना है आपको तुरंत, क्योंकि मैदान के ऊपर अगला सेमीफाइनल मुकाबला होगा। और वीरा स्पोर्ट खिड़ुकपड़ा टीम आई है डगआउट बॉक्स में, आपको बैटिंग करनी है सेकेंड सेमीफाइनल में। हार्ड लक टोंडरे टीम सुपर 4 में अच्छा प्रदर्शन नहीं कर पाई खुद के ग्राउंड के ऊपर। नहीं, किशोर पोरजी है, मगर पाइजी से भी ज्यादा स्पीड है। और क्या कमाल की पारी। मैन ऑफ द मैच की बात घोषणा करेंगे जिन्होंने शानदार प्रदर्शन किया, किशोर पोरजी।
गेंदबाजी से 2 विकेट और बल्लेबाजी से उन्होंने 4 छक्के 2 चौकों की मदद से 32 रन की पारी खेली। किशोर पोरजी मैन ऑफ द मैच।